शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि ते प्राशन केल्यानंतर माणूस गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. 560 विद्यार्थी आणि शिक्षक आहेत. ते 14 ते 15 शिक्षक होते आणि या शेवाळावरून जर विद्यार्थी जर पडले तर खूप मोठी दुखापत होऊ शकते. आपलं हे टॉयलेट आणि शाळेतलं खूप घाण आहे, खूप कचरा आहे. ही जी मुलं आहेत त्या मुलांचं जगणंच ते मान्य करत नाहीत. कधी कधी साप पण येतो, कधी कधी साप पण येतो. कारण ही शिक्षण घेणारी जी मुलं आहेत ती मोठ्या धंदाडक्याची मुलं, ती गरिबांची मुलं आहेत, मध्यमवर्गीयांची मुलं आहेत आणि हीच मुलं या ठिकाणी शिक्षण घेतात. 2 वेळा साप गेलेला आहे. आपले ग्रामपंचायतला याचं काही घेणं देणं पडलेलं नाही आणि शिक्षण विभाग तर पूर्ण झोपेचं सोंग घेऊन शांत झोपी गेलेला आहे. थोडंसं मानधन नाही, ते जवळजवळ 13,68,000 रुपये मानधन ते निधी मिळालेला आहे. त्याच्यामध्ये काय काम नाही. सध्या तर आता वरती फक्त रंगरंगोटीचं काम झालेले आहे, तात्पुरती डागडुजी झालेली आहे, पण ते टॉयलेटचं महत्वाचं काम होतं ते काम अतिशय निकृष्ट दर्जाचं आहे. ते काम ते बाथरूम मध्ये पाणी पण टाकत नाही, कोणच नाही टाकत. स्वच्छता तुम्ही जाऊन मग स्वच्छताच नाही. वरती लोखंडी दरवाजे फक्त तात्पुरते वेल्डिंग करून दिले आम्हाला. ते पूर्ण ऍक्च्युली बदलायला पाहिजे होते. नवीन दरवाजे पासून एस्टिमेट मध्ये नवीन दरवाजाची मागणी केली होती आम्ही. ते नवीन नाही, आता जुने दरवाजे आहे ते फक्त तात्पुरती डागडुजी करून दिली. बसायला बेंचेस वगैरे आहेत. मुलींना आहे, आम्हाला नाही. या शाळेमध्ये 560 जर विद्यार्थी शिक्षण घेत असतील तर शिक्षण विभाग काय झोपेचं सोंग घेतोय का? 5 पावणे 5 ज्यावेळेस महिला किंवा पालक येतात मुलांना घ्यायला, त्याची दुर्गंधी एवढी येते की ते काय सांगताच येत नाही. यांचं कामशेतच्या शाळेकडे अजिबात लक्ष नाही. 2 वर्ग एकत्र केलेले आहेत 6वीच्या. त्यामुळे झोपलेल्या प्रशासनानं जर जागा झालं नाही तर हे जे भवितव्य आहे ते नक्कीच धोक्यात आहे. मावळामध्ये करोडोनी पैसा येतो, पण तो पैसा जातो कुठं